मीडिया से बातचीत के दौरान संजय सिरसाटे ने इम्तियाज जलील पर गंभीर आरोप लगाए। छत्रपति संभाजी नगर में मतीन पटेल के अवैध घर और दुकान पर प्रशासन द्वारा की गई कार्रवाई के बाद राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। इस मामले को लेकर दोनों पक्षों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर जारी है और माहौल गर्मा गया है। आइए सुनते हैं संजय सिरसाटे का सविस्तर बयान। मंत्री संजय सिरसाटे बोलतात मला छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कारवाई झाली आणि ही सगळी कारवाई तुमच्या दबावाखाली झाली अशा पद्धतीचा प्राथमिक आरोप आहे माझ्याकडनं होत आहे. पहिल्या कारवाईबद्दल सांगा. पहिल्या कारवाईबद्दल तुमचं काय? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल याची जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं, त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. हे हायकोर्टात गेले होते. पहिलं तर यांनी हे सांगितलं की हे घर मतींचं नाहीच आहे. नंतर हायकोर्टात गेले सांगितलं की साहेब आमच्या नगरसेवक असल्यामुळे त्याचं घर तोडतायत. हायकोर्टाने त्यांना कुठेही इंटरटेन केलं नाही. ते म्हणे ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं काय मत आहे ते आम्ही ऐकून घेऊ. हा जो काही इम्तियाज जलील बोंबलायला लागला आहे, याला जर कायदा कळत असेल, हायकोर्टाच्या जजपेक्षाही जास्त काही सुप्रीमचे त्यांनी काही उदाहरण वगैरे दिले तर हायकोर्ट ठरवेल ना. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल. आणि जर झाली कारवाई तर ऍज इट इज त्याला घरही बनवून देता येईल. परंतु या महाशयाने जे केलंय, रात्री 12 वाजता जाऊन मतींच्या घरासमोर ज्या पद्धतीने तो बोललाय, भाषण आहे त्याचं, म्हणजे जो हिदा खानच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे, हिदा खान कुठं सापडली? त्या मतींच्या घरात. ती का बाहेर मांडी घालून बसली होती? का तिची आई बसली होती? का तिचा भाऊ बसला होता? का तिची मावशी बसली होती? का तिचा बाप बसला होता? 35 दिवस त्या घरामध्ये होती. म्हणून त्या मतीनला पकडलं ना. आणि जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे. त्याच्या आई वडिलांवर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार आहे की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे. हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समरणार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी हिदा खानचं कुठं नाव नाही घेतलेलं. फिदा खान का हिदा खान? निदा खान. जे प्रकरण एवढं गंभीर आहे त्या निदा खानचं कुठं नावही नाहीये. आणि अशा प्रकारे सांगतोय की जसं जेणेकरून हा सगळ्याचा मसिहा झालेला आहे. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस? कुराण शरीफला मानतोस? ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतो, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे.
त्याची हिंमत नाही आहे. त्या मतीत कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक? कुणाच्या सांगावून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का इदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणं भूमिका हिंमत असेल. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तो जातीवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद ही निजामाची अवलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतींनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीच्या 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही?